इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत इराणवर 5,000हून अधिक बॉम्ब टाकले आहेत आणि 20 इराणी युद्धनौका उद्ध्वस्त केल्या आहेत। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि सैनिकांचाही समावेश आहे। इराणमध्ये सर्वाधिक हानी तेहरान शहर आणि परिसरात झाल्याची माहिती आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनींसह 48 नेते हे मारले गेले आहेत। इकडे अमेरिकेच्या सिनेटने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा दिलाय। इराणवरील लष्करी हल्ले मर्यादित करण्याचा आणि अमेरिकेचं सैन्य मागे घेण्याचा प्रस्ताव सिनेटने फेटाळलाय। ट्रम्प यांच्याच पक्षातल्या सदस्यांनी हा प्रस्ताव मांडलेला 53-47 च्या बहुमताने हा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय। तर दक्षिण इराणमधील बुशेहर इथे इराणी लष्कराचा दारुगोळ्याचा साठा उद्ध्वस्त करण्यात आला। या परिसरात मोठा स्फोट झाला। स्फोटानंतर धुराचे लोट पसरले। या स्फोटामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। Чечена. आणि आता आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिनविरोध